नमस्कार मित्र हो, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। परवा आहे लग्न पूर्वाताईचं, सो उद्या हळद असणार आहे आणि परवा लग्न असणार आहे। तर आज तारीख आहे 21 फेब्रुवारी। सो आता जातोय मुंबईला, कोकण रेल्वेने जाणार आहे मुंबईला। मी आणि निखिल आहे सोबत, आम्ही दोघंच असणार आहोत। आता पप्पा गुहागरपर्यंत सोडायला येणार आहेत। रात्रीचा प्रवास असणार आहे कोकण रेल्वेने। परवा तिकडे लग्न आहे दिव्याला, तर तिकडे सुद्धा व्हिडिओ बनवेन मी। ची व्हिडिओ ही पूर्ण प्रवासाची असणार आहे। सो गाव टू मुंबई अशी व्हिडिओ असेल ही आज। सो कंटिन्यू तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये राहा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्या पोहोचतील। येतेस मुंबईत येतेस? हेलो कर हाय, तू हात दे. आगे आगे हात हात। अरे वा, मुंबईत येतेस? मुंबईत चल मुंबईत चल, चल मुंबईत चला। 7 वाजलेत, आता निघालोय घरातून। इकडे बघा घराचं काम चालू आहे। काय काय व्हिडिओ बघतो गुहागर विठ्ठलवाडी, कल्याण विठ्ठलवाडी, तिकडं आहे चिपळूण। आलोय बघा, निखिल आहे सोबत। रेल्वे स्टेशन बसनी जाणार आहे, बघूया किती वाजता लागते। सव्वा 8ला सुटणारी रेल्वे स्टेशन बस भेटले आता। 8:15 आहे गुहागर रेल्वे स्टेशन। बरोबर 9:30 वाजता गाडी पोहोचली चिपळूणला। दहा वाजलेत, 10 वाजता गाडी पोहोचले रेल्वे स्टेशनला। सुधारणा होत आहे तिकडे पण स्टेशनला, पण इकडे काळो काय। भाजी कुठली आहे रे? बटाट्याची। काय मग कसं वाटतंय मुंबईत जातोस तो? खायचं गप्पा, खायचं गप्पा, सही बात आहे। सुनसान वाटते पहिल्यापेक्षा। इकडे ह्या साईडला सुधारणा होतात पुढे प्लॅटफॉर्म 2 वर। पावणे 12 वाजलेत आता आणि ट्रेन लेट आहे 1 तास, आणि हळूहळू आता गर्दी होते सगळीकडं। काय आम्हीला सोडली, आता आम्हीला सोडली। पुणे बोलतो जाऊ द्या, टाटा बाय बाय। पुण्याने जाऊन काय फायदा नाही, कारण ही लवकर पोचते ना एक्सप्रेस पनवेलला।
पहिली सोडली, आता दुसरी आली. बघूया ही कोणती आहे. तर मित्रांनो, आलेली आहे ट्रेन फायनली. ह्याच्यात तरी भेटेल ना रे जागा, ह्याच्यात नाही भेटली तर. एक वाजता ट्रेन भेटले. आता बघूया किती वाजता पोहोचतोय. किती वाजतील? 4:30. बघू किती वाजतील. प्रवास बघा आमचा कसा चाललाय. उभा राहून तो पण वॉशरूमच्या शेजारी इकडे वॉशरूम बघितलं ना, वाट लागत. बघा इथं जुगाड बघा कसे चाललेत बसायचे. थंडी आहे ना, थंडी. आता पनवेल जवळ आहे. बाहेर काळोख आहे, थंडी पण भरपूर आहे. हा बसलाय बघा कुठं. तिथं होतो मागाशी उभा इथं कडेवरती. जरा डेंजर आहे तिथं. पनवेल आला. पनवेल सकाळी 4 वाजले. आलोय कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेसनी पनवेलला. आता लोकल पकडायची घाई वाटते. आता मग ट्रेन तरी लेट आली. आम्ही डायरेक्ट ठाण्याला गेलो असतो. का गेलो नाही ठाणे माहिती आहे का? किती का 4:30ला कधी पोचते, 4:30-5ला पोचते असती. आम्ही ठाणे उतरला, पनवेल उतरलो आम्ही. पनवेल मग ठाणे पकडली ट्रेन. काय समजली? जा नाही, झोप आलेली ना. पनवेल आता भटवाडीत पोचलोय आणि इकडे बघा बेकरीत थांबून दूध पितोय. आता इकडे सकाळ सकाळ दूध. चलो चलो चलो. कालोख हां उजेड. गल्ली गल्लीतून घरात जाते. दुपारी जेवायला आलोय आता इकडे. 2 वाजलेत आणि बटर चिकन मागवलं जेवणामध्ये. सगळे आज बाहेरच आलो आहेत जेवायला दुपारी. मित्रांनो, दुपारचं जेवण झालंय, हॉटेलमध्ये जेवलो आणि आता घरी जातोय. बघा 5 जण आहोत आम्ही. बघा ही माझी जुनी शाळा, इथे शिकायचो मी. सो मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. सो हा ब्लॉग जास्त काही खास करता आला नाही मला, कारण जेव्हा मी चिपळूणला आलो आणि इकडून चिपळूणवरून मुंबईला ट्रेन पकडताना सगळा गोंधळ झालेला होता. म्हणजे स्टार्टिंगच्या 2 ट्रेन आम्ही सोडून दिलेल्या. पूर्ण गर्दी होती ट्रेनला, सगळे डबे गच्च भरलेले होते गर्दीने. सो आम्ही 2 एक्सप्रेस सोडल्या आणि 3ऱ्या एक्सप्रेस मध्ये आम्ही चढलो. कोकण रेल्वे सुपरफास्ट एक्सप्रेस होती, त्यामध्ये चढलो आणि त्यामध्ये सुद्धा पूर्ण गर्दी होती, बसायला जागाच नव्हती. सो काय ब्लॉग जास्त करता आलाच नाही. आणि 5:30 दरम्यान घरी पोचलो इकडे घाटकोपरला भटवाडीमध्ये. आणि नंतर आराम केला, 12-1 वाजेपर्यंत आराम केला आणि दुपारी बाहेर गेलो हॉटेलमध्ये जेवायला.
सो ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.